Good morning, friends. I am Professor Thakre Manohar Rangnath. Today I am going to deal with 4.2 The Rising of the Moon, written by Isabella Augusta Percy. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विभाग 4 मधील 2 द रायझिंग ऑफ मून या घटकाविषयी किंवा या नाटकाविषयी आज आपण माहिती बघणार आहोत. या नाटकाविषयी माहिती बघण्याच्या अगोदर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी सम इन्फॉर्मेशन अबाउट ऑथर. लेखकाविषयी अगोदर आपण या ठिकाणी माहिती बघूया आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊया. लेट्स डिस्कस अबाउट दी ऑथर. Isabella Augusta Percy was born in a country, Galway, Ireland. The writer was born in a country, Galway, that is in Ireland. या ठिकाणी लेखिकेचा जो जन्म आहे तो आयर्लंड या देशामध्ये झालेला आहे. अँड वन ऑफ द मुव्हिंग स्पिरिट बिहाइंड द इस्टॅब्लिशमेंट ऑफ ॲबी थिएटर इन डब्लिन. सी वॉज अ प्ले राईट ऑफ द ग्रेट टेक्निकल स्किल. And she has taken a spirit from to the Abbey Theatre in Dublin, and therefore he write a great technical skill for to the writing a play. प्रामुख्याने लेखिकेवरती जो काही प्रभाव आहे किंवा त्यांनी जे एक प्रकारचं जे साहस आहे जे किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो एक स्पिरिट आहे, ते स्पिरिट त्यांनी ॲबे थिएटर डब्लिनमधनं घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी खूप सारे असे टेक्निकल स्किल्स वापरून त्यांनी त्यांचे प्ले लिहिलेले आहेत. At the instance of her friend and sponsor, William Butler Yeats, who encouraged her to study the old history and folklore of the Ireland, Lady Geoffrey has specially mastered the one-act form. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लेखिकेचा जो काही मित्र आहे विल्यम बटलर, ज्याला आपण WB येट्स असं त्यांचं शॉर्ट फॉर्म आहे, त्यांनी लेखिकेला आयर्लंडचा जो काही जुना इतिहास आहे आणि जे काही फॉल्कलेअर आहे किंवा जे काही लोककथा आहेत यांचा अभ्यास करण्यास सांगितलं आणि किंवा अभ्यास करण्यात त्यांना एक इन्करेज केलं किंवा एक प्रकारचं प्रोत्साहन दिलं आणि ज्याच्यातनं लेखिकेने काही ऐतिहासिक अशी नाटकं त्या ठिकाणी ती लिहू शकलेली आहे. अँड सी वॉज इंटरेस्टेड इन टू द वन ॲक्ट फॉर्म ऑफ दी प्ले. आणि प्रामुख्याने लेखिका ही वन ॲक्ट जो काही फॉर्म आहे नाटकाचा त्याच्यामध्ये त्या खूप इंटरेस्टेड होत्या किंवा त्यामध्ये त्या खूप उत्साही होत्या. ऑफ हर 31 वन ॲक्ट प्लेज, स्प्रेडिंग द न्यूज अँड द रायझिंग ऑफ द मून आर द बेस्ट नोन. अँड शी हॅज रिटन 31 वन ॲक्ट प्लेज आणि त्यांनी जवळजवळ 31 असे प्ले त्या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि त्याच्यातनं शी स्प्रेड द न्यूज ऑफ दी नॅशनलिझम आणि त्याच्यात त्यांनी राष्ट्रवादाची कुठेतरी न्यूज किंवा बातम्या त्या ठिकाणी त्या प्रसारित करत होत्या. द रायझिंग ऑफ द मून आर द बेस्ट नोन आणि त्याच्यापैकीच एक असं फेमस आहे ते म्हणजेच कोणतं, द रायझिंग ऑफ द मून, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस टुडे. अबाउट द प्ले. The Rising of the Moon reveals the both great charm and the skill of dramatic imagination and the closely observe the Irish characters. विद्यार्थी मित्रांनो, या नाटकामधून आपल्याला असं एक व्यक्तिमत्व आपल्याला मिळणार आहे की हाऊ द आयरिश कॅरेक्टर आर गोइंग टू बी ऑब्झर्व बाय द पीपल. म्हणजे आयरिश जे काही लोक आहेत किंवा आयर्लंडमध्ये राहणारे जे काही लोक आहेत त्यांना रिव्हील करण्याचं काम या ठिकाणी आपण करू शकतो किंवा त्यांना आपण समजून घेण्याचं काम या ठिकाणी करू शकतो. द प्ले चार्म मेनली रेस ऑन टू द सस्टेनिंग पॅशन ऑफ दी आयरिश नॅशनलिझम अँड इन दिस ड्रामा, इन दिस प्ले इट इज गोइंग टू बी रेस ऑन टू दी सस्टेनिंग. इट मीन दॅट इट इज कंटिन्यू दॅट पॅशन ऑफ दी आयरिश नॅशनलिझम. आणि आयरिश जो काही राष्ट्रवाद आहे किंवा आयर्लंड या देशामध्ये लोकांना कशा प्रकारे त्यांच्यामध्ये नॅशनलिझम सुरू झालं किंवा कशा प्रकारे राष्ट्रवाद सुरू झाला हे सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो किंवा कशा प्रकारे ते राष्ट्रवाद आपल्यामध्ये रुजवता येईल हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहे. द टायटल विच इज टेकन फ्रॉम द बॅलेड ऑफ द स्वान ऑफ फेअरवेल इज अ सिम्बॉल ऑफ द आयरिश अपरायझिंग अगेन्स्ट द ब्रिटिश. अँड the title of this play, The Rising of the Moon, is taken from to the ballad on Swan of the O Farewell. आणि हे जे टायटल आहे हे एक बॅलेडमधनं घेतलेलं आहे जे स्वॅन ऑफ फॉरवेल यांच्यावरती आहे.
इज अ सिम्बॉल ऑफ द आयरिश अपरायझिंग अगेन्स्ट द ब्रिटिश. आणि एक प्रकारचं सिम्बॉल आहे, एक प्रकारचे प्रतीक आहे की ज्याच्यामध्ये ब्रिटिशांविरुद्धात ते काय करताय, संघर्ष करताय. Lady George's careful study of the Irish character, her skillful dilation of the individual characters, and her perfect handling of the situation are responsible for this one-act play a great charm and popularity. She has very carefully studied the Irish character. आणि लेखिकेने जे काही कॅरेक्टर्स या ठिकाणी निवडलेले, इट इज अ व्हेरी स्किलफुली सिलेक्टेड अँड we can be identify individual characters and her perfect handling of the situation. आणि प्रत्येक कॅरेक्टरची त्या ठिकाणी सिच्युएशन कशी किंवा परिस्थिती कशी त्याच्यावरती सुद्धा लेखकाने खूप भर दिलेला आहे. अँड responsible for this one act play a great charm and popularity. All these things are going to responsible for to the very great charm and popularity. हे नाटक फेमस होण्यामागे किंवा प्रसिद्ध होण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता होती त्या सगळ्या गोष्टी लेखकाने खूप काळजीपूर्वकपणे हाताळलेल्या आहेत. अँड देअर फॉर इट इज बिकम व्हेरी फेमस. डिअर स्टुडंट, नाव we are going to start the rising of the moon. First, we are going to discuss which are the characters are in this play. या नाटकामध्ये नेमके जी कॅरेक्टर्स आहेत ती कोणती कोणती ते आपल्याला या ठिकाणी बघायची आहेत. लेट्स वी डिस्कस. द फर्स्ट वन इज द पोलिसमॅन बी. द सेकंड वन दॅट इज अ पोलिसमॅन एक्स. The third one is the sergeant, and the last one is the man. And remember one thing, student, in this play the man is going to a major character. ह्या ठिकाणी एवढ्यात महत्त्वाचं जे कॅरेक्टर जे असेल तर ते कोणतं आहे, मॅन आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी मी असं सांगू इच्छितो की मॅन म्हणजे हा आयरिश मॅन म्हणून या ठिकाणी रिप्रेझेंट केला गेलेला आहे. म्हणजे आयरिश या देशातला फक्त एक व्यक्ती किंवा एक माणूस नाही, तर आयरिश लोकांना प्रेझेंट करण्याचं काम जे केलं गेलेलं आहे तर ते कोणी केले गेलेलं आहे, दॅट इज अ मॅन. म्हणजे मॅन म्हणजेच आपल्यासमोर आयरिश लोक म्हणून तो वागतोय किंवा नाटकामध्ये तो वागतोय. वी आर गोइंग टू डिस्कस दिस ड्रामा बाय युजिंग दी सम एलिमेंट्स ऑफ दी ड्रामा दॅट वी हॅव टू टेकन हिअर. विद्यार्थी मित्रांनो, यापुढे आपण नाटकामधले जे काही घटक असतात आणि त्या घटकांच्या आधारे आपण हा ड्रामा थोडा समजून घेऊया. अँड देन वी डिस्कस अबाउट दी समरी ऑफ दी ड्रामा. ओके डिअर स्टुडंट, लेट्स वी डिस्कस द फर्स्ट थिंग दॅट इज अ थीम. जसं आपण पहिले कॅरेक्टर्स बघितले, कॅरेक्टर्समध्ये पोलिसमॅन बी आहे, पोलिसमॅन एक्स आहे, त्याच्यानंतर सार्जंट आहे, त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी तो मॅन आहे. त्याचप्रकारे या ठिकाणी ह्या नाटकाची थीम काय आहे ती थीम आपण बघूया. मी तुम्हाला आपण हे नाटक कशाविषयी हे कळेल बघा. द फर्स्ट थीम इज द प्ले ऑफ चार्म मेनली रेस्ट ऑन द सस्टेनिंग पॅशन ऑफ द आयरिश नॅशनलिझम. विद्यार्थी मित्रांनो, पहिली महत्त्वाची गोष्ट जर बघितली तर दिस थीम ऑफ दिस प्ले इज गोइंग टू ऑन द आयरिश नॅशनलिझम. म्हणजे आयरिश जो काही राष्ट्रवाद आहे किंवा आयरिश जो नॅशनलिझम आहे त्याच्यावरती पूर्ण हा प्ले काय करतो आहे, फोकस करतो आहे किंवा त्याच्यावरती जास्त भर देतो आहे की त्या ठिकाणी लोकांमध्ये राष्ट्रवाद कशाप्रकारे तयार होतो आहे किंवा कशाप्रकारे तो एक व्यक्ती करतो आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण ह्या नाटकामध्ये बघितलेलं किंवा बघणार आहोत. वन ऑफ द मेन थीम ऑफ द रायझिंग ऑफ द मून इज द सबवर्जन ऑफ द नॅशनल आयडेंटिटी बाय कोलोनिझम. And how a single man is going to create an identity in a colonization or the colonism. तो व्यक्ती किंवा तो माणूस जो मॅन या ठिकाणी आपण बघणार आहोत तो कशा प्रकारे स्वतःची आयडेंटिटी त्या ठिकाणी तयार करतोय, स्वतःची ओळख कशी तयार करतोय हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. इन द प्ले द सर्जंट हॅज सबवर्टेड हिज ओन आयरिश आयडेंटिटी इन ऑर्डर टू इन्फोर्स ब्रिटिश कॉलोनियल रूल ॲज अ पोलीस ऑफिसर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो सर्जंट आहे, जो एक ज्याला आपण पोलीस अधिकारी म्हटलेले, ही इज अ
Irish, but because of the British enforcement, he has lost his own identity. आणि ब्रिटिश रूलमुळे किंवा ब्रिटिशांच्या साम्राज्यामुळे त्याची स्वतःची जी काही आयडेंटिटी ती म्हणजे काय, एक आयरिश मॅन ही जी आयडेंटिटी ही हॅज लॉस, आणि तो स्वतः ती काय झालेली, गमावलेली. अँड अ मॅन हू इज गोइंग टू बी गिव्ह हिज आयडेंटिटी बाय सिंगिंग अ बॅलड, म्हणजे बॅलड म्हणत किंवा बॅलड किंवा पावडे ठिकाणी किंवा राष्ट्रवादाचे पावडे गात तो त्या ठिकाणी तो व्यक्ती त्या सर्जंटला कशाप्रकारे परत एक आयरिश मॅन बनवतो आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. The second thing, that is a conflict. What happened in this play? या नाटकामध्ये नेमका संघर्ष कुठे येतो किंवा कुठेतरी त्या ठिकाणी क्लायमॅक्स होतो आहे किंवा कुठेतरी बदल होतो आहे, तर नेमका बदल कसा होतो आहे, कुठे होतो आहे, हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. बघा, द कन्फ्लिक्ट ऑफ द रायझिंग ऑफ द मून इज द स्ट्रगल इन द सर्जंट टू द सेव्ह मॅन ऑर नॉट. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक नाटकामध्ये असा एक संघर्ष येतो आहे, जसं आपण मागे हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामामध्ये बघितलं आहे की कन्फ्लिक्ट म्हणजेच काय, संघर्ष आहे. कुठच्या त्या ठिकाणी त्या नाटकामध्ये संघर्ष येतो, दॅट इज डू ऑर डाय, व्हॉट यू हॅव टू डू ऑर नॉट, म्हणजे ती गोष्ट करायची किंवा नाही करायची, अशा प्रकारचं एक सिच्युएशन त्या कॅरेक्टरसमोर येत असते. तशा प्रकारचा या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट त्या सर्जंटसमोर येतो आहे, जो एक ब्रिटिश अधिकारी म्हणून किंवा एक ब्रिटिश लोकांच्या हाताखाली काम करतो अधिकारी म्हणून आहे. आणि तो त्या ठिकाणी असं ठरवतो आहे की आपल्या देशामधला जो काही मॅन आहे किंवा जो व्यक्ती किंवा जो प्रिझनर आहे किंवा जो कैदी, तो एक आयरिश आहे आणि मी सुद्धा आयरिश आहे, बट आय एम गोइंग टू डू वर्क अंडर दी ब्रिटिश रूल. परंतु या ठिकाणी तर मी ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली काम करतो आहे, म्हणून मी त्या व्यक्तीला पकडावं किंवा सोडून द्यावं, हा एक प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर आहे. अँड दॅट इज रिप्रेझेंटेड हिअर व्हेरी स्किलफुली बाय द रायटर. आणि लेखिकेने खूप चांगल्या प्रकारे तो प्रसंग ह्या ठिकाणी मांडण्याचं काम केलेलं आहे. लेट्स वी डिस्कस दॅट कन्फ्लिक्ट. द कन्फ्लिक्ट ऑफ द रायझिंग ऑफ द मून इज द स्ट्रगल ऑफ द सर्जंट टू सेव्ह द मॅन ऑर नॉट. म्हणजे जो व्यक्ती, जसं मी मगाशी तुम्हाला कॅरेक्टरमध्ये सांगितलं, मॅन हे जे कॅरेक्टर आहे, मॅन म्हणजेच काय की आयरिश मॅन. या ठिकाणी आयरिश मॅनला त्या ठिकाणी सोडून द्यावं, पकडावं की सोडून द्यावं, अशा प्रकारचा एक प्रश्न त्या ठिकाणी त्याच्या समोर आहे. आणि तो त्या ठिकाणी त्या माणसाला ओळखूनसुद्धा किंवा तो प्रिझनर आहे किंवा तो कैदी हे त्याला ओळखूनसुद्धा त्या ठिकाणी तो आयरिश मॅनला काय करतो आहे, सोडून देतो आहे. कारण त्याच्यामध्ये एक राष्ट्रवाद निर्माण करण्याचं काम तो मॅन करतो आहे. देर आर 4 कॅरेक्टर्स इन दी स्टोरी: सर्जंट, द मॅन, पोलिसमॅन अँड द पोलिसमॅन एक्स. ह्या ठिकाणी असे एकूण 4 कॅरेक्टर्स आहेत, ज्याच्यामध्ये सर्जंट आहे, त्याच्यानंतर द मॅन आहे, पोलिसमॅन बी आणि पोलिसमॅन एक्स आहे. द सेटिंग ऑफ दिस स्टोरी इज क्वे इन अ सी पोर्ट अँड द टाईम इज ॲट नाईट. विद्यार्थी मित्रांनो, ह्या नाटकाची जी काही सेटिंग आहे किंवा जो काही रंगमंच आहे हा सीपोर्टवरती घेतलेला आहे. सीपोर्ट म्हणजे आपण बंदर म्हणतो आहे, त्या ठिकाणी जे समुद्रकिनारा आहे, समुद्रकिनाऱ्याची सेटिंग या ठिकाणी त्याला घेतलेली आहे. आणि जो प्रसंग घेतलेला आहे ना ह्या नाटकामध्ये, हा प्रसंग पूर्णतः रात्रीचा आहे. लेट्स वी डिस्कस अबाउट दी समरी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण येऊया ह्या नाटकाच्या समरीकडे किंवा ह्या नाटकाच्या सारांशकडे. नक्की ह्या नाटकामध्ये आपल्याला काय बघायचं आहे. आय एम गोइंग टू रीड अँड आय विल एक्सप्लेन मराठी ऑल्सो. It is a comedic tale of the police officers and escaped prisoner they are trying to find, and explore some of the dynamic between English and Irish people as well as prisoner and their captors. विद्यार्थी मित्रांनो, इट इज अ कॉमेडिक टेल. विद्यार्थी मित्रांनो, ही कॉमेडिक टेल आहे, म्हणजे या ठिकाणी संभाषणाच्या माध्यमातून हे नाटक रिप्रेझेंट आपल्यासमोर केलेलं आहे. आणि दॅट इज पोलीस ऑफिसर अँड एस्केप प्रिझनर. एक पोलीस ऑफिसर आहे आणि एक कैदी ज्याने तुरुंगातून स्वतःची काय केलेली, सुटका केलेली किंवा तुरुंगातून काय आलेलं आहे,
पळून आलेला आहे. अँड दे आर ट्राईंग टू फाइंड, आणि ते काय करताय त्या व्यक्तीला किंवा त्या प्रिझनरला काय करताय, त्या कैद्याला शोधताय. अँड इट इज एक्सप्लोर दी सम ऑफ द डायनॅमिक बिटवीन द आयरिश पीपल ॲज वेल ॲज द प्रिझनर अँड देअर कॅपिटल्स. आणि हे जे संवाद जे होत आहे ना, हे आयरिश प्रिझनर जो आहे, जो मॅन हा व्यक्ती मी तुम्हाला सांगितला आहे, तो सर्जंट आणि जे पोलिसमॅन एक्स आणि पोलिसमॅन बी यांच्यामध्ये काय होत आहे, संवाद होत आहे. वेदर वी आर फाइंडिंग दॅट प्रिझनर्स, ते म्हणतं की आपण त्या प्रिझनर्सला काय करूया, शोधूया, ज्याच्यावरती सरकारने 100 पाऊंड त्या ठिकाणी काय लावलेलं आहे, बक्षीस लावलेलं आहे. जर तो कैदी त्या ठिकाणी सापडला किंवा एखाद्याने सापडून जर दिला तर त्याला 100 पाऊंड्स त्या ठिकाणी ब्रिटिश सरकारकडनं काय मिळणार आहे, बक्षीस मिळणार आहे. इन द स्टोरी अ प्रिझनर हॅड एस्केप फ्रॉम द जेल अँड इज ऑन द लूज. बघा, या स्टोरीमध्ये जो प्रिझनर आहे, जो कैदी, तो त्याने काय केलेली, स्वतःची त्या तुरुंगामधून सुटका केलेली. अँड 3 men, a sergeant and 2 junior assistants are distributing flyers trying to aid in his capture, offering a sum of the 100 pounds, which at the time was an incredible amount. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, 19व्या शतकामध्ये ज्यावेळेस म्हणजे हा प्रिझनर किंवा हे नाटक जे लिहिले गेलेले त्यावेळेस 3 जी व्यक्ती, 3 men, अ सर्जंट अँड 2 junior assistant, याच्यामध्ये जो सर्जंट जो आहे, जो आयरिश आहे परंतु ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली काय करतो आहे, काम करतो आहे, आणि 2 junior assistant आणि त्याचे दोन सहकारी हे सुद्धा त्या ठिकाणी काम करत आहे. अँड डिस्ट्रीब्युटिंग फ्लायर्स ट्राईंग टू एड्स इन हिज कॅप्चर. आणि त्या ठिकाणी असं करतं की जे 100 पाऊंड्स सरकारने त्या ठिकाणी बक्षीस लावलेले प्रिझनरवरती, ते डिस्ट्रीब्युटिंग किंवा ती मदत मिळवण्यासाठी ते त्या प्रिझनरला किंवा त्या कैद्याला पकडण्याचं काम करताय. अँड दॅट इज ऑफरिंग अ सम ऑफ दी 100 पाऊंड्स. आणि त्या ठिकाणी जे बक्षीस येते किती, 100 डॉलरचं ते बक्षीस आहे. which at the time was an incredible amount, and that was very incredible and that was a very big amount for these 3 persons. आणि या 3 व्यक्तींसाठी ती जी अमाऊंट होती ही काय होती, खूप होती. 100 पाऊंड्स त्यावेळेस अमाऊंट खूप होती. आफ्टर पासिंग आउट फ्लायर्स द मेन सेपरेट अँड द सर्जंट डिसाइडेड टू सिट अँड वेट आउट ऑन अ क्वे टू सी इफ द प्रिझनर्स कॅन बी कॅप्चर्ड. आणि त्या ठिकाणी जो सर्जंट जो आहे ना, तो सर्जंट त्या ठिकाणी तो सीपोर्टवरती काय करतोय, बसलेला आहे. आणि तो आता त्या क्यूएमध्ये किंवा आता जी लोकांची जी लाईन आहे सीपोर्टवरती किंवा जहाजामध्ये बसण्यासाठीची, त्यामध्ये त्यांची वाट बघतोय. आणि ही वेट, तो काय करतोय, वाट बघतोय. आणि वाट बघत असताना काय करतोय बघा, टू सी इफ द प्रिझनर कॅन बी कॅप्चर्ड. आणि त्या लाईनमध्ये प्रिझनर पण आहे का किंवा जो कैदी पण आहे का, जर आला तर मी त्याला पकडेल आणि मला 100 पाऊंड त्या ठिकाणी मिळतील असं त्याला वाटतं आहे. वाईल ही रेस देअर ही थिंक्स अबाउट द वेल्थ वन वूड हॅव इफ द रिसिव्ड द 100 पाऊंड्स अँड मॅन कम अप टू हिम. आणि तो असा एक विचार करतो आहे की इफ आय गेट द 100 पाऊंड्स, जर मला या ठिकाणी जर 100 पाऊंड्स जर मिळाले तर इट इज व्हेरी बिग फॉर मी. आणि त्या ठिकाणी मी काय होईल, खूप श्रीमंत होईल. वन वूड हॅव इफ द रिसिव्ह द 100 पाऊंड्स अ मॅन केम टू अप हिम. आणि तेवढ्यात तो व्यक्ती किंवा तो माणूस, तो मॅन, जो प्रिझनर आहे, त्याने एका बॅलेट सिंगरचं किंवा एका पोवड्या गाणाऱ्याचं त्या ठिकाणी काय घेतलेले, रूप घेतलेले. अँड हिज क्लॉथ्स आर व्हेरी डर्टी अँड इट इज नॉट अ व्हेरी प्रॉपर. म्हणजे खूप असे चित्रविचित्र कपडे त्या ठिकाणी त्याने घातलेले आहेत. आणि जो व्यक्ती सहजासहजी दुसऱ्या कोणाला ओळखू येऊ शकणार नाही की दॅट इज अ प्रिझनर, की जो कैदी असेल म्हणून. द मॅन ॲक्ट ॲज अ एंटरटेनिंग बॅलेट सिंगर्स. जसं मी तुम्हाला सांगितलं की तो एक बॅलेट सिंगर्स म्हणून त्या ठिकाणी येतो किंवा पोवळा गाणारा म्हणून त्या ठिकाणी येतो आहे. बट ही सिंग्स अप बॅलेट ऑफ दी आयरिश नॅशनलिझम. जो आयरिश राष्ट्रवादाचे काय करतो आहे, पोवाडे गातो आहे किंवा आयरिश देशाविषयी काय करतो आहे, पोवाडे गातो आहे, ज्याच्यातनं त्या सर्जंटमध्ये एक प्रकारचं नॅशनलिझम तयार होईल किंवा एक प्रकारचा राष्ट्रवाद तयार होईल अशा प्रकारे. बट इन रिॲलिटी ही इज इन अ फगिटिव्ह प्रिझनर, बट दॅट मॅन इज अ प्रिझनर. आणि तो व्यक्ती कोण होता, एक कैदी होता.
ज्याला पकडण्यासाठी 100 पाऊंड्स त्या ठिकाणी बक्षीस ब्रिटिश गव्हर्नमेंटनी लावलेलं आहे. He claims to know the convict and offers to help the sergeant, who agrees because the man says he wants no part in the reward and he would get the sergeant take all of it. आणि त्या ठिकाणी सर्जंट तो त्या व्यक्तीला काय करतोय, जी काही हकीकत आहे ती हकीकत त्याला सांगतोय की आय एम वेटिंग फॉर अ प्रिझनर. इफ आय कॅप्चर दॅट प्रिझनर आय विल गेट 100 पाऊंड्स अँड I will become rich. While the two men wait, they discuss their lives and muse on why the surgeon took the path in life he did instead of turning a nationalism and becoming a patriot. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो मॅन आहे तो मॅन आयरिश राष्ट्रवादाचे खूप सारे पावड त्या ठिकाणी गातो आहे आणि ते गात असताना काय करतो बघा, व्हाईल द टू मॅन वेट, आणि इतर दोन व्यक्तीसुद्धा काय करताय त्याची वाट बघताय. दे डिस्कस देअर लाईव्स अँड म्यूज ऑन वाय द सर्जन टूक द पाथ इन अ लाईफ इफ ही डिड इन्स्टेड अ टर्निंग टू नॅशनलिझम अँड बिकमिंग अ पॅट्रियॉट. आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अशा प्रकारचे एक बदल होतो आहे की वाय आय एम टेकिंग अ पाथ ऑफ दिस, की जो मी आयरिश लोकांना मी आयरिश लोकांना का पकडू किंवा मी त्यांना का कैदी बनवू, अशा प्रकारचा बदल त्याच्यामध्ये होतो आहे. अँड ही डीड इन्स्टेड ऑफ टर्निंग टू नॅशनलिझम, आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय होतं आहे, राष्ट्रवाद निर्माण होतो आहे, आयरिश नॅशनलिझम त्याच्यामध्ये तयार होतं आहे. अँड बिकमिंग अ पॅट्रियॉट, आणि तो त्या ठिकाणी काय होतं आहे, पॅट्रियॉट बनण्याचं काम करतो आहे किंवा एक देशभक्त बनण्याचं त्या ठिकाणी काम करतो आहे. मेकिंग हिम क्वेश्चन हिज लाईफ चॉईसेस अँड इनिग्रेटिंग द फ्युगेटिव्ह टू हिम सम वॉट अँड मेकिंग हिम क्वेश्चन हिज लाईफ चॉईसेस, आणि त्या ठिकाणी त्याच्यासमोर प्रश्न येतो आहे की वेदर आय एम कॅप्चर दिस ऑर नॉट. म्हणजे मला असं या ठिकाणी सांगायचे शेवटी की जो आयरिश मॅन आहे त्याला जो प्रिझनर होता तो प्रिझनरला त्या ठिकाणी सर्जन काय करतो आहे, सोडून देतो आहे, आणि त्याला मिळणारं जे काही बक्षीस आहे 100 पाऊंड्स हे सुद्धा काय करतो आहे, तो गमावतो आहे. कारण त्याला हे कळलेलं असतं की जो बॅलेट सिंगर्समध्ये आलेला जो व्यक्ती आहे हा प्रिझनर आहे, हा कैदी ज्यासाठी मला या ठिकाणी थांबलेलो की मी त्याला आता पकडणार आहे, ज्याला पकडल्यानंतर मला 100 पाऊंड्स मिळणार आहे. बट बिकॉज ऑफ दॅट बॅलेट सिंगिंग ही टर्न्स हिमसेल्फ इन टू अ पॅट्रियॉट ऑर अ आयरिश पॅट्रियॉट. आणि जो स्वतःला काय करतो आहे, बदलून घेतो आहे, आणि काय करतो बघा, शेवटी त्याच्या नजरेसमोर द मनी इज नॉट इम्पॉर्टंट, दॅट द मॅन एस्केप फ्रॉम द ब्रिटिशर्स, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे त्याच्या डोळ्यासमोर पैसे खूप महत्त्वाचे नसून तर तो मॅन जो आहे, जो प्रिझनर होता, त्याची सुटका होणं खूप गरजेचं होतं. व्हॉट हॅपन ॲट लास्ट, ही एस्केप फ्रॉम टू दी ब्रिटिशर्स, आणि त्याची सुटका त्या ठिकाणी तो करून देतो आहे. सर्जंट त्या मॅनला काय करतो आहे, सोडून देतो आहे. इट मीन दॅट फायनली मला तुम्हाला हे सांगायचं की आपल्यासमोर जी काही कर्तव्याची भावना असते आणि पैशाची जी गरज असते याच्यासमोर नेहमी देशभक्तीचा काय होतो, विजय होतो. ऑल दिस थिंग्स आर ऑल्सो हॅपन इन इंडियन नॅशनलिझम. भारतीय राष्ट्रवादामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत की पैशासमोर आणि कर्तव्यासमोर आपण राष्ट्रवाद खूप मोठा आहे ही गोष्ट आपण नेहमी आपल्या डोळ्यासमोर ठेवली पाहिजे, जे आपल्याला ह्या नाटकाच्या माध्यमातून शिकायला मिळतं आहे. सो थँक यू फॉर वॉचिंग अँड लिसनिंग दिस व्हिडिओ. थँक यू.